वीरभद्र यात्रा उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न। इचलकरंजी सालाबादप्रमाणे यावर्षीही वीरभद्र देवाची यात्रा अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली। पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी दिसून आली। पहाटे महाअभिषेकाने यात्रेची सुरुवात झाली। यावेळी मनोज चचडे, रवींद्र कराडे, उमेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। विधिवत मंत्रोच्चारात महाअभिषेक करण्यात आल्याने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। यानंतर सामुदायिक गुगुळ विधी पार पडला। या विधीसाठी तब्बल 15 जोड्यांनी सामुदायिक गुगुळ करण्यात आला। मंदिराच्या भोवती पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली। पालखी सोहळ्यानंतर अग्निगुंठामध्ये पुरवंत व भाविकांनी श्रद्धेने प्रवेश केला। या प्रसंगाने यात्रेला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले। त्यानंतर महाआरती झाली आणि भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। महाप्रसादाचे वाटप माजी आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सदा मलाबादे, साहेबगोडा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। महाप्रसादासाठी भाविकांनी शिस्तबद्ध रांगा लावून सहभाग नोंदवला। हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सुभाष घुणकी, उपाध्यक्ष प्रमोद हलभावी, खजिनदार राजेंद्र भाविकट्टी, सेक्रेटरी शिवकुमार मुर्तले यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले। सदस्य इराण्णा मट्टीकल्ली, शंकर बेळूर, महेश कब्बूर, श्रीशैल बिल्लूर, राजू हारुगिरी, नंदू हेरलगी, लिंगाप्पा कराडे, इराण्णा चचडी, वीरेश पाटील, रमेश कराडकर, दत्ता स्वामी, तारानाथ मट्टीकल्ली, चंद्रकांत कोष्टी, प्रकाश बाळीफडी यांचे सहकार्य लाभले। महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीदेवी बाळीफडी, उपाध्यक्ष नंदा हलभावी, सेक्रेटरी प्रिया वरदाई, खजिनदार राखी मुर्तले यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनीही कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला। पुजारी श्वेता हिरेमठ व पालखी सोहळ्याचे शिवानंद जोतावर यांनी धार्मिक विधी अत्यंत शिस्तबद्धरित्या पार पाडले। इचलकरंजी व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेचा लाभ घेतला। संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, शांततामय व भक्तिमय वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला। मंदिरची स्थापना 2009 मध्ये आम्ही केलेली आहे। आज 16 वर्षे मंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि करतोय आम्ही। परत त्याशिवाय वीरभद्राच्या निमित्तानं आम्ही सामुदायिक गुगुळाचा कार्यक्रम आयोजित केलेला असं 21 मध्ये सर्वसामान्य लोकांना परवडेल आणि त्यांना सोयीचं होईल या दिशेने प्रयत्न करतो। जवळजवळ 250-300 लोकांचा महाप्रसाद दरवर्षी केला जातो। परत जे जागृत दिवसन असल्यामुळं जे तुम्ही भक्तांनी जे मागून घेतले ते सगळे पूर्ण होतात। नमस्कार। आज खोतवाडी येथे श्री दानेश्वरी महिला मंडळ व आपले बनगार समाजाच्या वतीने इथे वीरभद्रेश्वर देवाची यात्रा संपन्न होत आहे। तरी आणि गुगुळाचा पण इथं कार्यक्रम संपन्न होत आहे। जवळजवळ सामुदायिक गुगुळ इथं दरवर्षी घेतले जातात। त्याच्यामुळे खूप जणांची इथं सोय होते गुगुळासाठी। तसेच येथे महाप्रसादाचे पण आयोजन केलेलं आहे। आम्ही महिला मंडळ व आमचे समाज बांधव हे सगळेजण मिळून आम्ही हा कार्यक्रम सगळा व्यवस्थितपणे पार पाडतो।